तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, उज्ज्वला योजनेमध्ये 3 फ्री सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या गॅस कनेक्शनला आधार KYC करणे सर्वात महत्त्वाचे आहे। आणि LPGच्या ॲपवरून कनेक्शनला ऑनलाईन आधार KYC करण्यासाठी तुम्हाला LPG ID ची गरज असते आणि ते ID कशी काढायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे LPG ID नंबर, म्हणजे हा इंडियन गॅससाठी आहे। तर बघा, तर या ठिकाणी खाली वेबसाईट ओपन झालेली आहे। खालच्या बाजूला तुम्हाला दिसून येत आहे इंडियन ऑइल फाइंड युअर LPG ID, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, फाइंड युअर LPG ID, क्विक सर्च, नॉर्मल सर्च। तर तुम्हाला या ठिकाणी नॉर्मल सर्चवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुमच्यासमोर थोडे डिटेल मागितले जाईल। 4 प्रकारचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। सर्वात आधी तुम्हाला तुमचा या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आपण महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट करून घ्या। खाली वर्धा जिल्हा मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर वर जे आहे ते डिस्ट्रीब्युटर तुमचं येईल। तर डिस्ट्रीब्युटर कोण आहे तुमच्या यामध्ये जो एजन्सीचं नाव आहे त्या एजन्सीचं नाव तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकता। तर मी या ठिकाणी R इंडियन सिलेक्ट करत आहे। आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी ऑप्शन आहे कन्झ्युमर नंबर, म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक तुमच्या कनेक्शनच्या बुकावर लिहिलेला असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर बघा, सर्व डिटेल तुम्ही व्यवस्थित भरलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला आय एम नॉट रोबोट या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, तर तुम्हाला त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी विचारलं गेलं आहे मोटरसायकल्स, तर मी मोटरसायकलवर या ठिकाणी क्लिक करतो, ज्या ठिकाणी मोटरसायकल दिसते, आणि व्हेरीफाय केलं। बघा, तर आता या ठिकाणी प्रोसीड झालेलं आहे। तर प्रोसीड बटनवर क्लिक करूया आणि आपली जी आहे ती कस्टमर ID आपल्यासमोर आलेली आहे। तर बघा, या ठिकाणी LPG ID ओपन झालेली आहे। समोरचा जो एक आकडा आहे 3 नंबरचा, तो ऑलरेडी त्या ठिकाणी टाकलेला असेल, तुम्हाला बाकी नंबर टाकायचे आहे। आणि बघा, LPG ID काढण्यासाठी आणखी एक ऑप्शन आहे। तुमच्याजवळ जर प्रिंटेड बिल मिळालं असेल तर त्यावर सुद्धा तुमची LPG ID लिहिलेली असणार। काही ठिकाणी ग्राहकांना ओरिजिनल प्रिंटेड बिल दिलं जात नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की LPG ID ऑनलाईन कशी काढायची। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।